बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शहापूर तालुका अध्यक्ष अनिलजी कांबळे यांचा जिल्हा परिषद शाळा चांद्रोटी येथील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा। अनिलजी कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप। सामाजिक व राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आपला वाढदिवस विविध समाज उपयोगी शिबिर घेऊन वाढदिवस साजरा करतात, तर काही मोठे बॅनर पार्टी करून वाढदिवस साजरा करतात। परंतु अनिलजी कांबळे हे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सामाजिक जाणीव असलेले व तळागाळातील बहुजन समाजाचे मूलभूत प्रश्न समजून काम करणारे, शहापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे धडाडीचे नेतृत्व, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष। 9 फेब्रुवारी हा आपला जन्मदिवस जिल्हा परिषद शाळा चांद्रोटी येथील 1 ते 7 वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा केला। त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी बिरारे, सहशिक्षिका भोईर मॅडम, रोकडे सर, पडवळ सर, सोनवणे सर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र संघटक जी.झेड. गायकवाड, ठाणे जिल्हा सचिव प्रवीण केदारे, शहापूर तालुका महासचिव डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते संदीपजी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। साजरा करतोय। आज शहापूर तालुक्यातील एक धडाडीचे कार्यकर्ते, चळवळीतील एक अग्रगण्य असं व्यक्तिमत्व की जे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व पातळ्यांवर आघाडीवर असलेले आपले अनिलभाई कांबळेजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी तो वाढदिवस आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटून, शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्याचं हे आमचे सहकारी सोनवणे सर यांच्या माध्यमातून त्यांनी संपर्क केला आणि छान असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला। तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि आज जर आपण पाहिलं तर सरकारच्या फक्त 3च गोष्टी आपल्याला या ठिकाणी शासनाच्या दिसतात, ती म्हणजे आपली जिल्हा परिषदेची शाळा असते, सरकारी दवाखाने असतील आणि आपले एस टी महामंडळाची बस असेल। उर्वरित सर्व क्षेत्रांमध्ये खाजगीकरण आपल्याला पाहायला मिळतं। हे आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर या संस्थांना बळ देणं गरजेचं आहे। आज जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळे तळागाळातील अगदी गरीब कुटुंबातील ही लेकरे आहेत आणि आपण जे साहित्य देणार आहेत ते निश्चितच त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी उपयुक्त असं होणार आहे। आज मी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं आपणास खूप खूप शुभेच्छा देतो। आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपल्याकडून, आपल्या हातून उत्तमोत्तम शैक्षणिक, सामाजिक कार्य घडत राहो आणि आपल्याला उदंड आयुष्य मिळो अशी मी आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आपणास शुभेच्छा देतो आणि थांबतो। महापुरुषांना दिवस वंदन करतो। मुळात हा राजकीय व्यासपीठ नाहीये, त्यामुळे भाषणाचा प्रश्नच येत नाही, परंतु आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्ताने हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल इथले मुख्याध्यापक असतील, त्याबद्दल त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो। दरवर्षी वाढदिवसाला त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमच्या महाराष्ट्राचे संघटक गुरुनाथजी गायकवाड सर, त्याचबरोबर प्रवीणजी केदारे सर, डिसोजा सर, सोनवणे सर,
आमचे मामा किरण कुमार थोरात सर पत्रकार आणि ज्या या संपूर्ण कार्याला जी मला ऊर्जा मिळते ती माझी धर्मपत्नी, त्याचबरोबर आमच्या वहिनी. आज हा कार्यक्रम घेण्याचं कारण असा, दरवर्षी मी हा कार्यक्रम घेत असतो वाढदिवसाच्या निमित्ताने, कारण की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिका संघटित आणि संघर्ष करा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणासाठी आणि येणारी जी काय 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते, या आजच्या दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होईल त्या ठिकाणी मी वह्या वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि त्यात ह्या शाळेपासून खऱ्या अर्थाने आज वाढदिवसानिमित्ताने सुरुवात करतोय. वाढदिवस हा प्रत्येक वेळेला काहीकांचा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. मग आम्ही राजकीय क्षेत्रात असल्या कारणाने आमचे होल्डर मोठमोठे लावले जातात किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात, मग अनेक गोष्टी त्यामध्ये येतात. परंतु माझं नेहमी असं कार्यकर्त्यांना किंवा वैयक्तिक स्वतःला म्हणणं आहे किंवा माझ्या वडिलांपासून खऱ्या अर्थाने मला सांगणं आहे की बाबा रे, वाढदिवस म्हणजे पार्टी नव्हे. वाढदिवस कुठेतरी आपण विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला पाहिजे. वाढदिवस कुठेतरी गरजू वाडी वस्तीमध्ये जाऊन साजरा केला पाहिजे किंवा विविध काही कार्यक्रम असतील. मग दिवाळीचा फराळ असेल, सरांना माहीतच आहे की मागच्या वेळेला पण तलवाड्यासारख्या ठिकाणी पण मी दिवाळीसारखे अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत मी एक पेन देईल किंवा एक पेन्सिल देईल किंवा एक वही देईल. त्यांनी त्यांचं आयुष्य घडणार नाही किंवा त्यांनी पूर्णपणे काय त्यांचं पूर्ण वर्ष निघणार नाही, परंतु आपल्यापासून किंवा अजून आपल्या काही जी काही माझ्या क्षेत्रामध्ये असतील किंवा माझे मित्रमंडळी असतील त्यांनी हा बोध घेतला पाहिजे आणि आपली पेन आणि वही या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शिका संघटने संघर्ष करा, परंतु शिकण्यासाठी शाळा जरी पोषक देत असेल, आहार देत असेल, परंतु पेन किंवा आता जो आपण एक नवीन संकल्पना आणलेली आहे की आता येणारे जे काही परीक्षा आहेत यासाठी, कारण मी ज्या संघर्षातून गेलेलो, त्या मी परिस्थितीतून गेलेलो आहे, ते मी पाहिलेलं आहे की आम्हाला पॅड नसायचा आणि तो पॅड खऱ्या अर्थाने या परीक्षेला आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी मी एक नवीन संकल्पना आणली आणि तो पॅड देण्याचा आणि ती वही पेन देण्याचा मी प्रयत्न करतोय. असा प्रयत्न प्रत्येक वेळेला जोपर्यंत मी हयातीत आहे तोपर्यंत प्रयत्न चालू राहील आणि त्यासाठी तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद लाभेल एवढंच या वाढदिवसानिमित्ताने मी आपल्याकडं विनंती करतो, अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, धन्यवाद. या ठिकाणी साजरा केला आणि आमचा मुलाचा मॅडम या, मॅडम या, तुम्ही या, शिक्षक सारखे या. सगळ्यांनी व्यवस्थित इकडे लक्ष द्या. सर आवाज बंद.
सर या तर याच्यात एक फोटो घ्या.